नमस्कार मित्रांनो, मराठी स्पर्धा जगत या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, चालू घडामोडीशी रिलेटेड 100 प्रश्नांचा संच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पूर्णपणे 2022 या वर्षावर आधारित हे 100 प्रश्न आहेत आणि हे असे टॉप प्रश्न आहेत जे की तुम्हाला येत्या काही एक्झाममध्ये अवश्य विचारले जातील. यावर निश्चितपणे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे आणि अशाच प्रश्नांचा म्हणजे एकूण 100 प्रश्नांचा समावेश या चालू घडामोडी 2022 या प्रश्नसंचामध्ये करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं जिथं आवश्यक आहे, ज्या प्रश्नाचं डिटेलिंग देता येईल, त्या सर्व प्रश्नांची आम्ही स्पष्टीकरणासह म्हणजे की सविस्तर माहितीसह म्हणजेच डिटेल अशी माहिती आम्ही प्रश्नाची दिलेली आहे. तेव्हा हा प्रश्नसंच तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा ठरणारा आहे. चला तर स्टार्ट करूया. मित्रांनो, आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे, द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या डॅशव्या राष्ट्रपती बनल्या. आता सर्वांनाच माहीत आहे की द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या राष्ट्रपती बनलेल्या आहेत. त्या भारताच्या दुसऱ्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत, एक महिला म्हणून. तर पहिल्या कोण आहेत? प्रतिभाताई पाटील. ठीक आहे. त्यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. आणि आदिवासी भागाचा जर विचार केला तर द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी भागातील पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. पण प्रश्न इथे विचारलेला आहे की द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या डॅशव्या राष्ट्रपती बनल्या. तर बरोबर उत्तर काय आहे? मिळालं असेल आपल्याला उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की त्या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत. मित्रांनो, आता आपण द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. बघा, आदिवासी समाजाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, जसं की आपण अगोदरच याविषयी माहिती घेतलेली आहे. त्यानंतर दुसरी माहिती की प्रतिभाताई पाटील ज्या आहेत त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत आणि त्यांच्यानंतर दुसरा क्रमांक लागतो तो द्रौपदी मुर्मू यांचा. ठीक आहे. आणि द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षाचे यशवंत सिन्हा यांना पराजित करून हे पद मिळवलं. ठीक आहे. हा आपण हे नाव जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे की की विरोधी पक्षाचे जे यशवंत सिन्हा आहेत त्यांना हरवून त्यांनी हे पद मिळवलेलं आहे. तर द्रौपदी मुर्मू यांचा जन्म हा ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील उप्परबेडा गावात एका संथाली कुटुंबात झाला. ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. यावर प्रश्न विचारला जातो की द्रौपदी मुर्मू यांचा जन्म कोठे झाला आणि कोणत्या कुटुंबात झाला, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आठवणी ठेवा की ओडिशा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील उप्परबेडा गावामध्ये एका संथाली कुटुंबामध्ये द्रौपदी मुर्मू यांचा जन्म झाला. ठीक आहे. तर 2015 ते 2021 या कालखंडात त्या झारखंड राज्याच्या 9व्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या. ठीक आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की झारखंड राज्याच्या त्या कितव्या राज्यपाल होत्या? तर त्या 9व्या राज्यपाल होत्या. ठीक आहे. तर द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल देखील आहेत. हा पण महत्त्वाचा एक मुद्दा आहे की द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राज्यपाल देखील ठरलेल्या आहेत. यानंतरचा प्रश्न आहे की नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE चे नवनियुक्त CEO कोण आहेत किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे CEO कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे आशिष चौहान. ठीक आहे. आशिष चौहान हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे CEO आहेत. यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय ध्वज दिवस कोणत्या तारखेला साजरा करतात? कोणत्या तारखेला साजरा करतात? हा दिवस 16 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. मित्रांनो, राष्ट्रीय ध्वजासंबंधीची थोडीशी माहिती घेऊया. बघा, भारतीय राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीचे श्रेय हे कोणाला जाते? तर सेनानी पिंगळी व्यंकय्या यांना जाते. राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मितीचे श्रेय कोणाला जाते? सेनानी पिंगळी व्यंकय्या यांना जाते. संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगाचा स्वीकार केला. तिरंगाचा संविधान सभेने केव्हा स्वीकार केला? 22 जुलै 1947 रोजी. स्वतंत्र भारतात पहिल्यांदा 16 ऑगस्ट 1947 रोजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा हा पहिल्यांदा फडकवला. केव्हा? 16 ऑगस्ट 1947 रोजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा कोठे फडकवला पहिल्यांदा? लाल किल्ल्यावर. आणि त्याचबरोबर सध्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा ही मोहीम किंवा अभियान देखील चालवले आहे. तर तिरंगामध्ये जे 3 रंग आहेत ते
आपलं वेगळं असं विशेष महत्त्व ठेवतात. ते प्रतीक रंग आहेत. तर ते काय दर्शवतात? तर बघा, केशरी हा जो रंग आहे तो शक्ती आणि साहसाचे प्रतीक आहे. तर पांढरा रंग शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. तर हिरवा रंग हा विकास आणि समृद्धीचे प्रतीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे की सिंगापूर ओपन 2022चा किताब कोणी जिंकला? सिंगापूर ओपन 2022चा किताब कोणी जिंकला? तर याचं उत्तर आहे पी.व्ही. सिंधू यांनी जिंकला. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. याला किंवा अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत तर त्याला निग्लेक्ट करणं हे आपल्यासाठी नुकसानकारक असू शकतं. कारण अशा प्रकारचेच प्रश्न हमखासपणे परीक्षांमध्ये विचारले जातात. जी माहिती आपल्याला सहज वाटते तीच माहिती परीक्षेमध्ये विचारली जाते. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी पाळतात किंवा साजरा करतात? या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच जणांना येत असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 18 जुलै. 18 जुलै रोजी नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. तर नेल्सन मंडेला यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया की दक्षिण आफ्रिकेचे ते पहिले लोकतांत्रिक पद्धतीने निवडलेले राष्ट्रपती होते. दक्षिण आफ्रिकेचे पहिले लोकतांत्रिक पद्धतीने निवडलेले राष्ट्रपती नेल्सन मंडेला. नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष केला आणि ते मानवतावादाचे पुरस्कर्ते होते. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नेल्सन मंडेला हे डॅशचे पुरस्कर्ते होते. तर याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल, मानवतावादाचे ते पुरस्कर्ते होते. यानंतरचा प्रश्न आहे, पंजाबमधील पतियाला कोर्टाने मानव तस्करीसाठी दलेर मेहंदी यांची डॅश वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवली. हा चर्चेचा विषय आहे. सर्वांना याचं उत्तर येत असेल. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, म्हणजे की त्यांची दलेर मेहंदी यांची जी 2 वर्षाची जी कारावासाची शिक्षा आहे ती पतियाला, पंजाबमधील पतियाला कोर्टाने कायम ठेवली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात इंटरनेट क्रांतीचा जनक कोणास मानले जाते? इंटरनेट क्रांतीचा जनक कोणास मानले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिजेंद्र सिंघल. ब्रिजेंद्र सिंघल यांना भारतात इंटरनेटच्या क्रांतीचा जनक असे मानले जाते. नुकतेच भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या संस्थेस 1.67 कोटी रुपयांचा दंड लावला? उत्तर आहे झोमॅटो या कंपनीवर हा दंड ठोठावण्यात आलेला आहे किंवा हा दंड लावण्यात आलेला आहे. तर यामागचं कारण काय आहे? तर यामागचं कारण बघा की KYC संबंधी निर्देशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने झोमॅटो कंपनीला हा दंड ठोठावला आहे. 1.67 कोटी म्हणजे जवळपास 1.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, टाइम आउट 2022 इंडेक्स म्हणजे टाइम आउट 2022 इंडेक्सच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वश्रेष्ठ शहर कोणते आहे? जगातील सर्वश्रेष्ठ शहर कोणते आहे? उत्तर आहे एडिनबर्ग. यानंतरचा प्रश्न, विश्वातील डार्क मॅटरचा शोध घेण्यासाठी कोणत्या देशाने लक्स झेपलिन LZ नावाचा अतिसंवेदनशील प्रयोग केला? कोणत्या देशाने किंवा कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला? त्याचं उत्तर आहे अमेरिकन शास्त्रज्ञांनी किंवा अमेरिका या देशाने विश्वातील डार्क मॅटरचा शोध घेण्यासाठी लक्स झेपलिन LZ नावाचा अतिसंवेदनशील असा प्रयोग केला. यानंतरचा प्रश्न आहे, वित्त मंत्रालयाने राष्ट्रीय ध्वजाच्या निर्मिती व विक्रीवर किती टक्के GST आकारण्याचे निश्चित केले आहे? वित्त मंत्रालयाने जो आपला भारताचा ध्वज आहे, राष्ट्रीय ध्वज, त्याच्या निर्मिती तसेच विक्रीवर किती टक्के GST आकारण्याचे निश्चित केले आहे? किती टक्के? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 0%, म्हणजे कोणत्याही प्रकारचा कर हा आकारला जाणार नाही. पुढचा प्रश्न आहे की कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये समाविष्ट भारतीय महिला क्रिकेट टीमची कप्तान. ठीक आहे, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे की कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये समाविष्ट जी भारतीय महिला क्रिकेट टीम आहे त्याची कप्तान कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर. हरमनप्रीत कौर ही भारतीय महिला क्रिकेट टीमची कप्तान होती. ठीक आहे, तर याविषयीची आपण अधिकची माहिती घेऊया. पहा की ब्रिटनमधील बर्मिंगहम येथे 11 जुलै 2022 पासून या
कॉमनवेल्थ गेम्स 2022चे आयोजन करण्यात आले. यामध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला. आणि विशेष म्हणजे 1998 मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित खेळामध्ये म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स खेळामध्ये क्रिकेटचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला होता आणि त्यानंतरची ही दुसरीच वेळ आहे. म्हणजे फक्त क्रिकेटचा विचार केला तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये सेकंड टाईम अशा प्रकारची ही घटना आहे की क्रिकेट टीमचा समावेश कॉमनवेल्थ गेम्समध्ये करण्यात आलेला आहे. सुरुवातीला 1998 मध्ये करण्यात आला होता, त्यानंतर आत्ता 2022 मध्ये. तर या बर्मिंगहम येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022चे जो मोटो किंवा घोषवाक्य होतं ते होतं गेम्स फॉर एव्हरीवन, म्हणजेच खेळ प्रत्येकासाठी. मित्रांनो, अपेक्षा आहे की तुम्हाला ही माहिती आवडत असेल आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर इतरांना शेअर देखील करायला विसरू नका. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वन डे सामन्यात केवळ 80 सामन्यात 150 बळी घेण्याचा विक्रम कोणत्या भारतीय खेळाडूने केला? वन डे सामन्यात म्हणजे एकदिवसीय सामन्यामध्ये केवळ 80 सामन्यामध्ये 150 बळी घेण्याचा विक्रम कोणत्या भारतीयाच्या नावावर आहे? याचं उत्तर आहे मोहम्मद शमी. मोहम्मद शमीने केवळ 80 सामन्यामध्ये 150 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. कोणत्या खेळामध्ये, खेळ प्रकारामध्ये? वन डे क्रिकेटमध्ये. यासंबंधीची अधिकची माहिती आपण पाहूया. बघा की यापूर्वी अजित अगरकरने 97 वन डे सामन्यामध्ये 150 बळी घेण्याचा विक्रम केला होता. आता तो मागे टाकत मोहम्मद शमी यांनी 80 सामन्यामध्ये 150 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे, नोंदवलेला आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मोहम्मद शमीने असे करून अफगाणिस्तानचा जो स्पिनर आहे, कोण? राशिद खान, याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. म्हणजे राशिद खान यांनी देखील 80 सामन्यामध्ये 150 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे, नोंदवलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला तर इंटरनॅशनल लेवलवरील जो क्रिकेट आहे त्याचा जर विचार केला तर हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कच्या नावावर आहे. त्याने केवळ 77 मॅचमध्ये 150 बळी घेण्याचा विक्रम केलेला आहे. यानंतरचा प्रश्न, देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या राज्यात आहे? देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळ. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये आहे. नुकतंच देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. याविषयीची माहिती पहा की 12 जुलै 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या देवघर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. झारखंडमधील पहिले विमानतळ हे जे आहे ते आहे रांची आंतरराष्ट्रीय विमानतळ. म्हणजे झारखंडमध्ये या अगोदर फक्त एकच आंतरराष्ट्रीय विमानतळ होतं आणि ते कुठं होतं? रांची येथे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री जे आहेत ते ज्योतिरादित्य सिंधिया आहेत आणि झारखंडचे मुख्यमंत्री जसे की सर्वांनाच माहीत आहे हेमंत सोरेन आहेत. यानंतरचा प्रश्न आहे की डॅश सरकारने मिशन कुशल कामगार योजना सुरू केली आहे. मिशन कुशल कामगार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली सरकारने. ठीक आहे, दिल्ली सरकारने मिशन कुशल कामगार योजना सुरू केली आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडत असेल, तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया. जागतिक शांती फोरम 2022चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? जागतिक शांती फोरम 2022चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? उत्तर आहे चीन या देशामध्ये करण्यात आले होते. मित्रांनो, इथे आपण घेतलेले सर्वच्या सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असे आहेत. यावर प्रश्न निश्चितपणे आगामी परीक्षांमध्ये विचारले जातील, हे निसंकोचपणे आपल्याला इथं सांगता येतं. बघा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने कुडानकुलम अणुऊर्जा केंद्राला तांत्रिक मदत करण्यासाठीचा करार केला? ठीक आहे, कोणत्या देशाने कुडानकुलम अणुऊर्जा केंद्राला तांत्रिक मदत करण्यासाठीचा करार केला? कोणत्या देशाने केलेला आहे? तर उत्तर आहे रशिया या देशाने केलेला आहे. प्रश्न आहे, स्वामी रामानुजाचार्यांचा स्टॅच्यू ऑफ पीस हा पुतळा कोणत्या शहरात आहे? स्वामी रामानुजाचार्य यांचा स्टॅच्यू ऑफ पीस हा पुतळा कोणत्या शहरात आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आहे श्रीनगर. श्रीनगर या शहरामध्ये हा स्टॅच्यू ऑफ पीस हा जो पुतळा आहे स्वामी रामानुजाचार्यांचा तो स्थापित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने वरोआ माइट्स हे नाव आठवणी ठेवा की वरोआ माइट्स या
परजीवीचा प्रकोप टाळण्यासाठी लाखो मधमाशांचा बळी घेतला किंवा त्यांचा नाश केला. कोणत्या देशानं असं केलेलं आहे? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया या देशाने. याविषयीची माहिती बघा की संभावित विनाशकारी प्लेगचा धोका टाळण्यासाठी वरोआ माइट्सचे वाहक मधमाशांचा नाश करण्यात आला. म्हणजेच की वरोआ माइट्स हा जो परजीवी आहे तो मधमाशांच्या साह्याने पसरतो आणि या वरोआ माइट्स परजीवीमुळं कोणता रोग होतो? प्लेग किंवा प्लेगची साथ पसरते आणि ही प्लेगची साथ पसरू नये याचा संभावित धोका टाळण्यासाठी म्हणूनच ऑस्ट्रेलियन सरकारने लाखो मधमाशांचा नाश केला. यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या देशात पो नदी आहे? कोणत्या देशात पो नदी आहे? याचं उत्तर बऱ्याच मित्रांना येतं. तर याचं उत्तर आहे इटली या देशामध्ये ही पो नदी आहे. तर यावर प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की भीषण दुष्काळामुळे इटलीतील ही जी पो नदी आहे ती विशेष चर्चेत आली होती. बघा पुढचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने नारी को नमन ही योजना सुरू केली आहे? नारी को नमन ही योजना कोणत्या राज्य शासनाने सुरू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशने नारी को नमन ही योजना सुरू केली आहे. तर या नारी को नमन योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे? तर पहा की शासकीय वाहनातून प्रवास करत असताना महिलांना 50% सवलत मिळावी हा यामागचा उद्देश आहे. हिमाचल प्रदेशचा उल्लेख झालेला आहे. तर हिमाचल प्रदेशविषयी थोडीशी माहिती घेऊया. बघा की हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर. ठीक आहे, जयराम ठाकूर हे वर्तमान मुख्यमंत्री आहेत हिमाचल प्रदेशचे. हिमाचल प्रदेशवर 1857 पर्यंत महाराणा रणजित सिंह यांचे शासन होते. पंजाबचे राजा रणजित सिंह यांचे 1857 पर्यंत हिमाचल प्रदेशवर शासन होते, त्यांची सत्ता होती. नंतर 1956 मध्ये म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर या हिमाचल प्रदेशला केंद्र शासित प्रदेशचा दर्जा देण्यात आला आणि नंतर 25 जानेवारी 1971 रोजी हिमाचल प्रदेशला राज्य बनवण्यात आले. पुढील प्रश्न आहे की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFचे अध्यक्ष कोण आहेत? फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे अध्यक्ष कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे टी राजाकुमार. टी राजाकुमार हे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFचे अध्यक्ष आहेत. यानंतरचा प्रश्न महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे राहुल नार्वेकर. मित्रांनो आपल्याकडे प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा प्रकल्प तेलंगणा राज्यात आहे. याविषयीची अधिकची माहिती घेऊया. बघा NTPC तर्फे हा प्रकल्प रामागुंडम येथे सुरू करण्यात आलेला आहे. कुठे सुरू करण्यात आलेला आहे? रामागुंडम येथे. NTPC म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हा जो प्रकल्प आहे तो 500 एकरच्या परिसरात हा प्रकल्प विस्तारलेला आहे आणि याची क्षमता 100 मेगावॅट वीज निर्मिती इतकी आहे. यानंतरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस हा दिवस जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा करतात. यानंतरचा प्रश्न राजस्थानातील कोणत्या भागात युरेनियमचे साठे आढळले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारला जाईल की राजस्थानमधील कोणत्या भागात युरेनियमचे साठे आढळले? उत्तर आहे रोहिलखंड या परिसरामध्ये युरेनियमचे साठे आढळले आहेत. याविषयीची थोडी अधिकची माहिती घेऊया. पहा की सिक्री जिल्ह्यातील रोहिलखंड येथे, ठीक आहे, म्हणजे की हे जे रोहिलखंड गाव आहे किंवा हा जो भाग आहे तो सिक्री जिल्ह्याचा भाग आहे राजस्थानमधील. आंध्र प्रदेश आणि झारखंड नंतरचे हे तिसरे ठिकाण आहे जेथे युरेनियमचे साठे आढळले आहेत. म्हणजे यापूर्वी भारतामध्ये फक्त आंध्र प्रदेश आणि झारखंड राज्यामध्येच युरेनियमचे साठे आढळले होते किंवा मिळाले होते. तर त्यानंतर हे तिसरा भाग आहे किंवा तिसरे राज्य आहे राजस्थान जेथे युरेनियमचे साठे आढळले आहेत. पुढचा प्रश्न मिस इंडिया 2022. मिस इंडिया 2022ची विजेती सुंदरी कोण? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. असे प्रश्न हमखासपणे परीक्षेमध्ये विचारले जातात. तर याचं उत्तर आहे सिन्नी शेट्टी. ठीक आहे, सिन्नी शेट्टी ही 2022ची मिस इंडिया बनली आहे.
बघा याविषयीची माहिती की सिन्नी शेट्टी ही कर्नाटकची रहिवासी आहे. कुठली आहे? कर्नाटकची रहिवासी आहे. कोरोनामुळे 2021ची स्पर्धा रद्द करण्यात आली होती. मिस इंडिया 2021 ही स्पर्धा झाली नाही कारण कोरोनामुळे. मिस इंडिया 2020ची जी मानकरी आहे ती आहे मानसा वाराणसी. हे पण महत्त्वाचं आहे. 2022 मिस इंडिया 2022ची विजेती सिन्नी शेट्टी ही जास्त आठवणी ठेवण्यापेक्षा मिस इंडिया 2020 ही जास्त आठवणी ठेवणं गरजेचं आहे, कारण यावर प्रश्न विचारला जाईल याची दाट शक्यता आपण नाकारू शकत नाही. मिस इंडिया 2020 कारण थोडीशी जुनी माहिती झालेली हमखासपणे विचारली जाते, म्हणून मिस इंडिया 2020 कोण? तर मानसा वाराणसी हे आपणास चांगलं आठवणीत ठेवावं लागेल. आणि मिस इंडिया 2022 कोण? तर सिन्नी शेट्टी. बघा आपल्याकडे दोन्ही फोटो आहेत त्यांचे, की ही जी आहे मानसा वाराणसी आणि ही जी आहे ती सिन्नी शेट्टी. पुढचा प्रश्न आहे साओ जो आओ हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात? हा सण गोवा राज्यात साजरा करतात. यानंतरचा प्रश्न आहे की भारत आणि डॅश दरम्यान भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू करण्यात आली. याचं उत्तर जवळपास सर्वांना येतं. याचं उत्तर आहे नेपाळ. भारत आणि नेपाळ दरम्यान भारत गौरव पर्यटक ट्रेन सुरू करण्यात आली आहे आणि ही अशा प्रकारची पहिलीच ट्रेन आहे. याविषयीची माहिती पहा की भारताची पहिली पर्यटक ट्रेन जिला भारत गौरव पर्यटक ट्रेन किंवा श्री रामायण यात्रा या नावाने ओळखले जाते. सफदरजंग स्टेशन ते जनकपूर म्हणजे दिल्लीतील सफदरजंग स्टेशन ते जनकपूर, कुठलं? नेपाळमधील जनकपूर, असा हा प्रवास भारत गौरव पर्यटक ट्रेन करणार आहे किंवा करते. 21 जून 2022 रोजी 21 जून 2022 रोजी ही ट्रेन सुरू करण्यात आली. याची जी प्रवासी क्षमता आहे ती 600 प्रवासी क्षमता आहे आणि सर्व सोयी सुविधांनी सज्ज अशी ही ट्रेन आहे. ही ट्रेन ज्या राज्यातून जाते ती राज्य आहेत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश. या राज्यामधून ही ट्रेन श्री रामायण किंवा राम तीर्थस्थळांशी संबंधित जेवढी काही ठिकाणं आहेत महत्त्वाची त्या सर्वांना भेटी देत ही ट्रेन कुठपर्यंत जाते? जनकपूर, आणि जनकपूरहून पुन्हा सफदरजंग. ठीक आहे. आणि ह्या ट्रेनचे जे उद्घाटन आहे ते कोणी केले? तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी केलेलं आहे. हे पण महत्त्वाचं आहे. नॉर्मली अशा मोठ्या घटनांना उपस्थित असणारी मंडळी ही केंद्रीय स्तरावरची असते, म्हणजे की जसं की पंतप्रधान, गृहमंत्री वगैरे वगैरे, परंतु याचं उद्घाटन हे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यासह कोण होतं? पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी. म्हणून ह्या दोन्ही नावांचं महत्त्व आपल्यासाठी आहे. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टीने. मित्रांनो आपल्याकडे प्रश्न आहे, कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणत्या राज्य शासनातर्फे दिले जातात? कोणत्या राज्य शासनातर्फे दिले जातात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक राज्य शासनाने कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय पुरस्काराची सुरुवात केलेली आहे आणि ही जी सुरुवात आहे ती याच वर्षापासून म्हणजे 2022 सालापासूनच केलेली आहे. हे विशेष. मग 2022 पासून हा पुरस्कार सुरू झालेला आहे, तर मग याचे जे पहिले पुरस्कार विजेते जे आहेत ते आपणासाठी महत्त्वाचे ठरतात परीक्षेच्या दृष्टीने. तर ते असे आहेत की कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री MS कृष्णा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इन्फोसिसचे संस्थापक NR नारायण मूर्ती यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे एकूण 3 व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री MS कृष्णा, त्याचबरोबर इन्फोसिसचे संस्थापक NR नारायण मूर्ती आणि बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पादुकोण या तिघांना हा कॅम्पे गौडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, जो की कर्नाटक राज्य शासनाने याच वर्षापासून म्हणजे 2022 या सालापासूनच सुरुवात केलेली आहे या पुरस्कारांची. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने शासकीय कर्मचारी पेन्शनधारक यांच्यासाठी मेडीसेप नावाची योजना सुरू केलेली आहे? तर याचं उत्तर बघा. याचं उत्तर आहे केरळ राज्य. केरळ राज्य शासनाने
तेथील शासकीय कर्मचारी त्याचबरोबर जे पेन्शनधारक आहेत यांच्यासाठी मेडिसेप नावाची विमा योजना सुरू केली आहे. मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे आपल्याकडे, सर्वोच्च न्यायालयाने प्रशासकीय समितीला सहाय्य करण्यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून डॅश यांची नियुक्ती केली. कोणाची नियुक्ती केलेली आहे? उत्तर आहे रणजित बजाज यांची. कोणाची? रणजित बजाज यांची. तर जी सल्लागार समिती आहे तिची भूमिका काय आहे? सर्वोच्च न्यायालयाची जी प्रशासकीय समिती आहे तिला सहाय्य करणे. यानंतरचा प्रश्न आहे, देशाचे अटर्नी जनरल के वेणुगोपालन यांचा कार्यकाळ डॅशनी वाढवण्यात आला आहे. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. जर अर्लियर काही एक्झाम असतील तर त्यामध्ये हा प्रश्न नक्की विचारण्यात येऊ शकतो की देशाचे जे अटर्नी जनरल आहेत के वेणुगोपाल यांचा कार्यकाळ हा कितीने वाढवण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे बघा 3 महिन्यांनी. किती? 3 महिन्यांनी वाढवण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? हा प्रश्न जरी सिंपल असला तरी बऱ्याच जणांना याची माहिती नसते, कारण ज्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही अशांना या प्रश्नांची उत्तरं देणं हार्ड जातात. तर उत्तर काय आहे? देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डेअरी आणि पशुपालन मंत्रालयाने 28 जून 2022 रोजी कोणत्या शहरात वन हेल्थ हे अभियान राबवले आहे? बघा प्रश्न काय आहे की डेअरी आणि पशुपालन मंत्रालयाने 28 जून 2022 रोजी कोणत्या शहरात वन हेल्थ हे अभियान राबवले आहे? तर उत्तर आहे बंगळुरू या शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे, औरंगाबाद जिल्ह्याचे नवीन नाव कोणते? बऱ्याच वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या नावाच्या परिवर्तनाची मागणी होती आणि ती आता पूर्ण झालेली आहे. तर आपणा सर्वांना जवळजवळ या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे. काय आहे उत्तर याचं? संभाजीनगर. औरंगाबाद हे आता संभाजीनगर म्हणून ओळखल्या जाईल किंवा ओळखल्या जाते. संभाजी राजे जे आहेत, संभाजी राजे हे शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे म्हणजे ज्येष्ठ पुत्र होते. यानंतरचा प्रश्न आहे, मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे, करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न आहे. याचं उत्तर काय आहे? याचं उत्तर आहे विवेक फणसाळकर. ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पाठच असली पाहिजेत, कारण यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. करंट अफेअर्सशी किमान 3-4 तरी प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. मग ती पोलीस भरती असेल किंवा मग तलाठी एक्झाम असेल किंवा मग वनरक्षक असेल किंवा ग्रुप सीच्या ज्या काही एक्झाम आहेत गट क च्या, त्या सर्वांना करंट अफेअर्सचे किमान 3-4 तरी प्रश्न विचारले जातातच. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा ठरतो की मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर उत्तर आहे विवेक फणसाळकर. यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 29 जून रोजी राष्ट्रीय सांख्यिकी दिवस साजरा करतात. पुढचा प्रश्न आहे, जगन्ना अम्मा ओडी नावाची योजना सुरू करणारे राज्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? उत्तर आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश सरकारने जगन्ना अम्मा ओडी नावाची योजना सुरू केली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? चालू घडामोडीशी प्रश्न रिलेटेड प्रश्न. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे नितीन गुप्ता. नितीन गुप्ता हे केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष आहेत. मी वारंवार पुन्हा यामुळे मी रिपीट करत आहे कारण तुमच्या डोक्यामध्ये फिट बसावं की करंटशी संबंधित जी व्यक्ती आहेत ती कोण आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनची प्रथम महिला अध्यक्ष कोण? ठीक आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारला जाईल की फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनची प्रथम महिला अध्यक्ष कोण? तर उत्तर काय द्याल आपण? लिसा स्टालेकर. ठीक आहे. लिसा स्टालेकर ही फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्स असोसिएशनची प्रथम महिला अध्यक्ष बनली आहे. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे, राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेड म्हणजेच NSIC चे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक कोण आहेत? उत्तर आहे पी उदयकुमार. पी उदयकुमार हे राष्ट्रीय लघु उद्योग निगम लिमिटेडचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर प्रबंध निर्देशक सुद्धा आहेत. यानंतरचा प्रश्न आहे की G7 समूहाने गरीब देशांच्या पायाभूत विकासासाठी किती डॉलर गुंतविण्याची घोषणा केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाला
सहज घेऊ नका. हे अशा प्रकारचे प्रश्न हमखासपणे परीक्षांमध्ये विचारले जातात. तर G7 समूहाने गरीब देशांच्या पायाभूत विकासासाठी किती डॉलर्स गुंतवण्याची घोषणा केली? तर उत्तर आहे $600 बिलियन. ठीक आहे, 600 बिलियन अमेरिकी डॉलर्स. पुढचा प्रश्न आहे की रणजी ट्रॉफी 2021-22चा विजेता संघ कोणत्या राज्यातील आहे? म्हणजे की कोणत्या राज्यातील संघाने रणजी ट्रॉफी 2021-22 मिळविली? तर उत्तर आहे मध्य प्रदेशच्या खेळाडूने किंवा संघाने. भारतीय ऑलिम्पिक संघाचे कार्यवाहक अध्यक्ष खालीलपैकी कोण? भारतीय ऑलिम्पिक संघाचे कार्यवाहक अध्यक्ष ते आहेत अनिल खन्ना. यानंतरचा प्रश्न आहे की वाहन निगराणी प्रणाली सुरक्षा मित्र उपक्रम राबविणारे राज्य कोणते? वाहन निगराणी प्रणाली सुरक्षा मित्र उपक्रम राबविणारे राज्य कोणते? तर उत्तर आहे केरळ राज्य. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2022 मध्ये भारताला मिळालेले स्थान कोणते? तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जो जाहीर करण्यात आला, प्रकाशित करण्यात आला, त्यामध्ये त्यांच्या सर्वेक्षणानुसार भारताचे स्थान कोणते आहे? तर याचं उत्तर आहे 150वे. खालीलपैकी कोण NI चे महासंचालक आहेत? कोण आहेत? तर याचं उत्तर आहे दिनकर गुप्ता. दिनकर गुप्ता हे NIA चे महासंचालक आहेत. तर NIA विषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. बघा की NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ज्यालाच राष्ट्रीय तपास संस्था असे म्हणतात. 2008च्या मुंबईवर झालेल्या अतिरेकी हमल्याच्या पार्श्वभूमीवर या NIA ची म्हणजेच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीची म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापना करण्यात आली. कधी? 2008 मध्ये. तर याचे जे पहिले महासंचालक आहेत ते पण इम्पॉर्टंट आहेत. ते होते राधा विनोद राजू. हे NI चे पहिले महासंचालक होते. यानंतरचा प्रश्न आहे की हिल्से ग्लोबल ही ड्रोन निर्माता कंपनी कोणत्या देशातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा मलेशिया या देशातील. आता हा प्रश्न विचारण्यामागचं कारण काय? तर यामागचं कारण असं आहे की गरुडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील एक मोठी ड्रोन निर्माता कंपनी आहे. आठवणीत राहू द्या, गरुडा एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातील एक मोठी ड्रोन निर्माता कंपनी आहे आणि या कंपनीने हिल्से ग्लोबलशी मलेशियामध्ये, ठीक आहे, मलेशिया या देशात हिल्से ग्लोबलशी एक करार केला आहे. कशासंबंधी? की एरोस्पेस प्लांट स्थापित करून एकमेकांच्या तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण करणे. म्हणून हिल्से ग्लोबल याविषयीचा हा प्रश्न आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, यानंतरचा प्रश्न आहे की G20 ची 2023 मधील नियोजित बैठक जी आहे ती कोठे पार पडेल? या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीरमध्ये G20 ची 2023 मधील नियोजित बैठक पार पडणार आहे. तर G20 विषयी थोडीशी माहिती घेऊया. बघा की G20 हा जगातील 20 प्रमुख देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांचे जे गव्हर्नर्स आहेत त्यांचा एक गट आहे. तर यामध्ये G20 मध्ये एकूण 19 देश आणि युरोपीय संघाचा सहभाग होतो. तरी याला 20 देशांचा प्रमुख गट असे म्हटले जाते. तर याचे जे प्रतिनिधित्व आहे ते युरोपीय परिषदेचे अध्यक्ष आणि युरोपीय मध्यवर्ती बँकांचे जे अध्यक्ष आहेत हे G20 चे प्रतिनिधित्व करतात. या G20 ची जी स्थापना आहे ती 1999 मध्ये 26 सप्टेंबर रोजी करण्यात आली आणि G20 चे जे वर्तमान अध्यक्ष आहेत ते आहेत जोको विडोडो, जे की इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यानंतरचा प्रश्न की पासपोर्ट सेवा दिवस कोणत्या तारखेला साजरा करतात? तर या प्रश्नाचं उत्तर आपणास माहीत आहे का? नसेल तरी आपल्याला मिळणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 24 जून. 24 जून रोजी पासपोर्ट सेवा दिवस साजरा करतात. यानंतरचा प्रश्न आहे द ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2022च्या सर्वेक्षणानुसार जगातील कोणते शहर राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे? कोणते शहर राहण्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे? उत्तर आहे व्हिएन्ना. बघा, आता ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स हा जो आहे तो इंग्लंडमधील द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट ही संस्था हे सर्वेक्षण प्रकाशित करते. म्हणजे की द ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स प्रकाशित करते.
आणि या द इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटचं जे मुख्यालय आहे ते आहे लंडनमध्ये. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेतला. चालू घडामोडीशी रिलेटेड प्रश्न आहे. तर कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेतला आहे. तो उत्तर आहे रुमेली धर. पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले विमानतळ कोणते. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारला जाणारच. तर पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले विमानतळ कोणते. तर ते आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन ॲक्टिव्ह करून ऑल नोटिफिकेशनचा पर्याय निवडा, म्हणजे की तुम्ही आमच्याशी अप टू डेट राहाल. ठीक आहे. प्रश्न आहे आपल्याकडे की नुरी रॉकेटचे सफलतापूर्वक परीक्षण करणारा देश कोणता आहे. तर याचं उत्तर आहे बघा दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाने नुरी नावाचा जो रॉकेट आहे त्याचे परीक्षण केले आहे अलीकडेच. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या देशात G7 समिट 2022चे आयोजन करण्यात आले. त्याचं उत्तर आहे जर्मनी या देशामध्ये. यानंतरचा प्रश्न आहे की वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत सामील होणारे शेवटचे राज्य कोणते. महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर प्रश्न विचारला जाणार हे निश्चित. तर वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना, या योजनेमध्ये सामील होणारे शेवटचे राज्य कोणते. तर उत्तर आहे आसाम राज्य. ठीक आहे. तर याविषयी थोडीशी माहिती घेऊया. बघा की वन नेशन वन रेशन कार्ड म्हणजेच ONOR ही ची सुरुवात जी आहे ती 2019 मध्ये करण्यात आलेली आहे. ही एक प्रकारची रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सर्व्हिस आहे. म्हणजे की तुम्ही स्वतःचे ठिकाण जरी बदलले, राहते ठिकाण जरी बदलले आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जरी गेलात तरीही तुम्हाला रेशन कार्ड पोर्टेबल करण्याची मुभा या योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे. आणि तुम्हाला रेशन दुकानावरून रेशन घ्यायला कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे या योजनेत सामील होणारे शेवटचे राज्य म्हणजे 36वे राज्य ठरले आसाम राज्य. मित्रांनो, आपल्याकडे प्रश्न आहे की राष्ट्रीय बधिर क्रिकेट संघातर्फे आयोजित पहिल्यांदाच पहिल्या अंडर 19 T20 चॅम्पियनशिपचा विजेता संघ कोणता. तर हा पण प्रश्न महत्त्वाचा ठरतो. तर उत्तर काय आहे. उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यातील संघाने ही अंडर 19 T20 चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली, जी की राष्ट्रीय बधिर क्रिकेट संघातर्फे आयोजित करण्यात आली होती. यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या IIT संस्थेने सेफ्टी टँक स्वच्छ करणारा रोबोट विकसित केला. हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा अतिमहत्त्वाचा आहे. यावर प्रश्न विचारला जाणार की कोणती अशी IIT संस्था आहे ज्याने सेफ्टी टँक स्वच्छ करण्यासाठी एक रोबोट विकसित केला. त्याचं उत्तर आहे मद्रास IIT संस्था. यानंतरचा प्रश्न आहे की एन्नम एजुथम योजना सुरू करणारे राज्य कोणते. एन्नम एजुथम योजना सुरू करणारे राज्य उत्तर आहे तामिळनाडू. जगातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक विमानवाहक पोत निर्माण करणारा देश कोणता. जगातील सर्वात मोठा अत्याधुनिक असा विमानवाहक पोत निर्माण करणारा देश चीन. तर त्याचं जे नाव आहे ते पहा आहे फुजियान. ठीक आहे. त्या पोताला चीनने फुजियान असं नाव दिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे की फिफा अंडर 17 महिला विश्वकपचे आयोजन कोणत्या देशात होणे निश्चित आहे. प्रश्न चालू घडामोडीशी रिलेटेड आहे आणि महत्त्वाचा आहे की फिफाने अंडर 17 महिला विश्वकपचे आयोजन कोणत्या देशात करणे निश्चित केले आहे. तर त्याचं उत्तर आहे भारत. भारतामध्ये फिफातर्फे अंडर 17 महिला विश्वकपचे आयोजन करण्यात येणार आहे. तर 21 जून 2022 रोजी साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाची थीम काय होती. प्रश्न चालू घडामोडीशी रिलेटेड आहे आणि महत्त्वाचा आहे की 21 जून 2022 रोजी जो योग दिन साजरा करण्यात आला, आंतरराष्ट्रीय योग दिन, त्याची थीम काय होती. काय होती. उत्तर आहे योगा फॉर ह्युमॅनिटी. ठीक आहे. वर्ल्ड रिफ्युजी डे कोणत्या दिवशी पाळतात. उत्तर आहे 20 जून.
अग्निवीरांना त्यांच्या निवृत्तीनंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस बल तसेच आसाम रायफल्स यांच्या भरती प्रक्रियेत %% आरक्षण देण्यात आले आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे की जे अग्निवीर आहेत ज्यांना की 4 वर्षांची सर्व्हिस मिळणार आहे आणि त्या 4 वर्षाच्या नंतर ज्यावेळेस ते निवृत्त होतील त्या निवृत्तीनंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस बल त्याचबरोबर आसाम रायफल्स यांच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण देऊ केले आहे. तर ते आरक्षण किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे बघा 10%. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFच्या ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट आहे? याचं उत्तर आहे पाकिस्तान. यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी वनस्पती कोणत्या देशाच्या किनारी भागात आढळली आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या प्रश्नांकडे आपण दुर्लक्ष करतो तीच प्रश्न परीक्षामध्ये हमखासपणे विचारले जातात. म्हणून हा सुद्धा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, अत्यावश्यक आहे की जगातील सर्वात मोठी वनस्पती कोणत्या देशाच्या किनारी भागात आढळली? त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. यानंतरचा प्रश्न राष्ट्रीय प्रेस परिषदचे अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय प्रेस परिषदचे अध्यक्ष उत्तर आहे रंजन देसाई. खालीलपैकी कोणती जनावरांसाठीची लस आहे? खालीलपैकी कोणती अशी जी लस आहे ती जनावरांसाठीची आहे? उत्तर आहे अँकोवॅक्स. ठीक आहे, अँकोवॅक्स. खालीलपैकी कोणते वेब ब्राउझर बंद करण्यात आले आहे? जर इंटरनेटशी आपला संबंध नसेल तर याचं उत्तर तुम्हाला देणं हार्ड जाईल, परंतु जे कम्प्युटर यूज करतात आणि इंटरनेटशी रिलेटेड आहेत अशी व्यक्ती यांचं उत्तर झटपट देतील की खालीलपैकी कोणते वेब ब्राउझर हे बंद करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे बघा इंटरनेट एक्सप्लोरर. मायक्रोसॉफ्ट कंपनीचं जे डिफॉल्ट ब्राउझर होतं, ठीक आहे, जे की प्रत्येक PCमध्ये असतं पण काही आहे पण, तर हे जे इंटरनेट एक्सप्लोरर आहे ते आता बंद करण्यात आलेले आहे आणि त्याची जागा ही कोणत्या ब्राउझरने घेतलेली आहे? एज. ठीक आहे, एज हे ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोररच्या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट कंपनीने लॉन्च केला आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त सिक्युरिटी आणि फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने सुरक्षा मित्र प्रोजेक्ट नावाची योजना सुरू केली आहे? सुरक्षा मित्र प्रोजेक्ट योजना ही कोणत्या राज्य शासनाने सुरू केली आहे? तो उत्तर आहे केरळ राज्य शासनाने. जागतिक बाल श्रम निषेध दिवस कोणत्या दिवशी पाळतात? याचं उत्तर आहे 12 मार्च रोजी. जागतिक बाल श्रम निषेध दिवस 12 मार्च रोजी पाळतात. खालीलपैकी कोणत्या कंपनीने फ्लिपकार्टची $264 मिलियन हिस्सेदारी खरेदी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी अशी कोणती कंपनी आहे ज्या कंपनीने फ्लिपकार्टची $264 मिलियन जी हिस्सेदारी आहे ती खरेदी केली आहे? तर उत्तर आहे बघा टेन्सेंट या कंपनीने. अलीकडेच कोणत्या देशाच्या शासनाने देशात गांजाची शेती व व्यवहारावरील सर्व बंधने हटवली आहेत? असा कोणता देश आहे? याचं उत्तर आहे थायलंड. थायलंड या देशाने गांजाची शेती आणि व्यवहार यावरची सर्व बंधने हटवली आहेत. खालीलपैकी कोण RBL बँकेचे MD आणि CEO आहेत? उत्तर आहे R. सुब्रमण्य कुमार. हे RBL या बँकेचे MD आणि CEO आहेत. यानंतरचा प्रश्न बघा की एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2022च्या यादीत सर्वात शेवटचे स्थान मिळविणारा देश कोणता? एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स 2022 मध्ये शेवटचे स्थान मिळविणारा देश तो आहे भारत. गुरु साई दत्त हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? गुरु साई दत्त तर ते आहेत बॅडमिंटन या खेळाशी संबंधित. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इंडियन एअरफोर्सचे हेरिटेज सेंटर बनवण्यात आले आहे? उत्तर आहे चंदीगड या शहरात. टेलिकॉम कंपनीजना आंतरराष्ट्रीय कॉल आणि मेसेज किती वर्षांसाठी सुरक्षित ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे? ज्या टेलिकॉम कंपन्या आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय कॉल आणि मेसेज हे किती वर्षांसाठी सुरक्षित ठेवणे बंधनकारक करण्यात आलेले आहे? तर ते आहे 2 वर्षांसाठी. ऑस्ट्रेलियन ओपन 2022चा विजेता खेळाडू कोण? तर तो आहे राफेल नडाल.
डॅश कंपनीने भारतीय एअरटेलमध्ये $1 बिलियन गुंतवण्यासंबंधीचा करार केला. तर ती कंपनी आहे गुगल. गुगलने भारतीय एअरटेलमध्ये $1 बिलियन गुंतवण्यासंबंधीचा करार केला. जागतिक कुष्ठरोग दिवस कोणत्या दिवशी पाळतात? 30 जानेवारी रोजी. मिलिना साल्विनी या डॅश कलेत पारंगत होत्या. उत्तर आहे नृत्य. पद्मश्री प्राप्त प्रसिद्ध कथकली नृत्यांगना ज्यांच्या अलीकडेच निधन झाले, मिलिना साल्विना. खालीलपैकी कोणास नेताजी पुरस्कार देण्यात आला? 2022चा नेताजी पुरस्कार कोणाला देण्यात आला? शिंजो आबे यांना देण्यात आला, ज्यांचं अलीकडेच निधन झालेलं आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष कोण आहेत? हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष पुष्प जोशी. ICCने 2021 सालासाठी डॅश महिला खेळाडूची सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर म्हणून निवड केली. स्मृती मानधना. ICCने 2021 या सालासाठी स्मृती मानधना या महिला खेळाडूची सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर म्हणून निवड केली. आसाम शासनाचा आसाम वैभव हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे रतन टाटा यांना. डॅश केंद्रशासित प्रदेशातील जेरी गावाला दुग्धगाव घोषित करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील जेरी या गावाला दुग्धगाव घोषित करण्यात आलेला आहे. तर प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणते असे गाव आहे ज्याला दुग्धगाव म्हणून घोषित करण्यात आले? तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे जेरी, जे की जम्मू काश्मीरमधील आहे. तर बघा, केंद्रशासित प्रदेशातील हे पहिले असे गाव आहे ज्याला दुग्धगाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. रियासी जिल्ह्यातील हे जेरी गाव आहे. ठीक आहे, जम्मू काश्मीरमधील जो रियासी नावाचा जिल्हा आहे त्यातील हे जेरी गाव आहे. राष्ट्रीय मतदाता दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? राष्ट्रीय मतदाता दिवस हा दिवस 25 जानेवारी रोजी साजरा करतात. काकडीचा सर्वात मोठा निर्यातक देश कोणता? काकडीचा सर्वात मोठा निर्यातक देश महत्त्वाचा प्रश्न आहे, यावर प्रश्न विचारला जाईल. उत्तर आहे भारत. मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर या तिन्ही राज्यांचा स्थापना दिवस एकच आहे, तो कोणता? तो आहे 21 जानेवारी. मेघालय, त्रिपुरा आणि मणिपूर. बघा, प्रश्न आहे आपल्याकडे सारागिल. ठीक आहे, सारागिल ही डॅश देशाची पहिली ट्रान्सजेंडर महिला डॉक्टर. ठीक आहे, तर डॉक्टर हा शब्द मिसिंग आहे. तर सारागिल ही डॅश देशाची पहिली ट्रान्सजेंडर महिला डॉक्टर बनली आहे. तर ती कोणत्या देशाची आहे? तर ती आहे पाकिस्तान या देशाची. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जस्टिस क्लॉक बसवणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते? तर उत्तर आहे पहा, गुजरात उच्च न्यायालय, जेथे जस्टिस क्लॉक ही पहिली अशी क्लॉक बसवण्यात आली आहे. यासंबंधीची थोडीशी माहिती घेऊया की केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाने जस्टिस क्लॉक नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरचा उपयोग हा जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना आपसात जोडण्यासाठी होतो, म्हणजे की एकमेकांचे कार्य त्यांना शेअर करता येतं. तर चालू किंवा प्रलंबित खटल्यासंबंधीची माहिती ही एका मोठ्या डिजिटल बोर्डावर दिसते, ज्याचा उपयोग खटल्यांचा निपटारा लवकर करण्यास मदत होते. तर याचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा की होणारा विलंब टाळणे आणि खटल्यांचा निपटारा लवकर करणे हा आहे. यानंतरचा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने राज्य लोकसेवा आयोगासाठीची वयोमर्यादा वाढवून 38 वर्ष केली आहे? खालीलपैकी असे कोणते राज्य आहे ज्या राज्यामध्ये राज्य लोकसेवा आयोगासाठीची जी वयोमर्यादा आहे ती 35 वरून 38 अशी केली आहे? तर ते राज्य आहे ओडिशा. खालील कोणत्या देशाच्या नौदलांनी मिळून पासिंग एक्सरसाइज हा सराव केला? उत्तर आहे बघा, भारत आणि रशिया या दोन देशांच्या नौदलांनी मिळून पासिंग एक्सरसाइज नावाचा सराव केला. फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रथम 10 महिला खेळाडूंच्या
2021च्या यादीत प्रथम स्थान मिळविणारी महिला खेळाडू, तिचं नाव आहे नाओमी ओसाका, जी की जपानची खेळाडू आहे. तर फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रथम 10 महिला खेळाडूंची यादी, जी की 2021शी रिलेटेड आहे, त्यात प्रथम स्थानी आहे नाओमी ओसाका. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022च्या यादीत भारताला मिळालेले स्थान कोणते? तर या यादीमध्ये भारताला 81वे स्थान मिळाले आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022च्या यादीत प्रथम स्थान मिळविणारा देश कोणता? तर येथे 2 देशांना प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे. तर ते देश आहेत जपान आणि सिंगापूर. इस्रोचे प्रमुख कोण आहेत? कोण आहेत? एस सोमनाथ हे इस्रोचे प्रमुख आहेत. आसामची महिला बॉक्सर, आसाम राज्यातील जी महिला बॉक्सर आहे लवलीना बोरगोहेनला खालीलपैकी कोणते पद देण्यात आले? तर तिला DSP बनवण्यात आलेला आहे. मिशन अमानत हा उपक्रम डॅशने राबवला आहे. उत्तर आहे भारतीय रेल्वेने. आंध्र प्रदेश शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा किती केली आहे? ती 62 वर्षे एवढी केली आहे. आंध्र प्रदेश शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयोमर्यादा ही 2 वर्षांनी वाढवून 62 इतकी केली. खालीलपैकी कोणत्या भाषेत राष्ट्रीय वारसा स्थळांचे विवरण छापण्यास युनेस्कोने मान्यता दिली आहे? याचं उत्तर आहे बघा हिंदी भाषेमध्ये.